प्रत्येक जातकाची कुंडली त्याच्या हस्तसामुद्रकाप्रमाणे पण लिखाण केलंय. पुन्हा कृष्णमूर्ती पद्धत, अष्टवर्ग पद्धती आणि वैदिक पद्धती या सगळ्याची 3 प्रकारच्या कुंडल्या तिने सोडवल्यात. हे तिचं एक वेगळं उदाहरण आहे माझ्याकडे आलेल्या PhDच्या प्रबंधाचं. म्हणून सगळ्यांची ती खास टाळ्या पिटावेत. महसूल खात्यामधून रिटायर्ड अधिकारी आहेत त्या, पण मी तिला अरेतुरे करते. ती मोठी आहे पण ती माझी शिष्य आहे, त्यामुळे चालूच जाते. ये जयश्री. नाही, मी कधी भाषण केलेलं नाही आतापर्यंत. मी सगळे म्हणजे इथं उपस्थित असलेले सगळे ज्योतिष वर्ग आणि बोल ना, बोल, काय हरकत नाही, बोल. सगळ्यांना वंदन करते. मॅडमनी माझी फार स्तुती केली. कसं आहे, माझा ॲक्सिडेंट झालेला आहे, त्याच्यामुळे मला थोडासा त्रास होतो. बसून बघ. ये इकडे माझ्या बाजूला बसून. नाही मॅडमनी मला सुरुवातीला म्हणजे एका लहान मुलाला पाठीवर पेन्सिल कसं गिरवावं तसं शिकवलेले, म्हणजे ज्योतिषाबद्दल. आणि दुसरं म्हणजे त्याच्यानंतर कुंडल्या कशा सोडवाव्या. त्यानंतर त्यांनी कुंडल्यासोबत दुसरी पण माहिती आम्हाला दिली. म्हणजे कधी कधी काय व्हायचं, मी अभ्यास करायचे नाही, त्यांनी रागावून अभ्यास करून घ्यायचा. आणि ज्यावेळेस अष्टक वर्गाचं हे झालं काय प्रशिक्षण, तर मी त्यावेळेस माझा ॲक्सिडेंट झालेला होता. मी झोपूनच होते. मग त्यांनी विचारलं, तुला समजलं का रात्री 10 वाजता विचारलं. म्हणलं नाही मॅडम, मी बसलेच नाही. का मला बसताच येईना म्हणलं. तर नाही म्हणे, तू बेडवरच बस, मी तुला समजून सांगते सगळं. त्यांनी रात्री 10 वाजल्यापासून 11:30 वाजेपर्यंत मला समजून सांगत होते अष्टक वर्ग कसे. म्हणजे पहिल्या चंद्र 12 वर्गात कसा घ्यायचा, सूर्य कसा घ्यायचा, रवी म्हणजे मंगळ कसा घ्यायचा, त्यांनी रात्री शिकवलं मला. आणि परत दुसऱ्या दिवशी तुझी तब्येत कशी ग, यांची चौकशी करून तुला समजलं का नाही ग हे विचारायचं. आणि कृष्णमूर्ती तर त्यांनी बघा 2 दिवसात शिकवलं. म्हणजे फार लवकर कॅप्चर केलं आम्ही ते. एक तक्ता दिला होता मॅडमने आम्हाला, त्यामध्ये ह्या तक्त्यावरून तू सोड, त्या पद्धतीनं मी सोडवायचा प्रयत्न केला. एवढेच मी माझे 2 शब्द बोलून आभार. माझ्या दुसऱ्या लाडक्या पट्ट शिष्य ज्या माझ्या जवळ